मी सी ए आशिष अशोक कुमार बायती. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. संभाजीनगरमध्ये प्रॅक्टिस करतो 15 वर्षापासून. पालकमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन झालंय. ॲक्च्युअलमध्ये आता संभाजीनगर जे आहे ते खूप मोठं होणार आहे. पुढं खूप मोठे प्रकल्प येत आहेत. सगळे नेते जे आहेत आपल्या इथले खूप जोर लावून संभाजीनगरला डेव्हलप करत आहेत. त्याच्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंटची खूप जास्त रिक्वायरमेंट राहणार आहे. आणि बिझनेस वाढवण्यासाठी कुठे ना कुठे कन्सल्टंटची गरज असते, कारण की कायद्याची माहिती प्रत्येक लोकांना तर राहू शकत नाही. तर आमचं काम आहे की कायद्याची माहिती पुरवणं, आणि आम्ही पुढं तेच करत राहू. सगळ्या लोकांना म्हणजे चांगलं ज्ञान देऊन प्रत्येकाला टॅक्स भरण्यासाठी प्रवृत्त करून त्यांचे बिझनेस चांगले मोठे व्हावे आणि त्यांनी सक्सेसफुल व्हावे, आमचा प्रयत्न राहील. माझा या व्यवसायामध्ये आपण किती वर्षापासून कार्यरत आहात सर? मी 14 वर्षापासून कार्यरत आहे. ॲक्च्युअलमध्ये कालच आमची चर्चा चालू होती, तर हसत हसत म्हणले की 14 वर्ष लागले ऑफिस बनवायला स्वतःचं, तर 14 वर्षाचा वनवास संपलाय म्हणे आता. आणि आता आपण पुढे आता एकदम व्यवस्थित सगळं करू, एक चांगलं प्रस्थ बनवूत आणि सगळ्यांना चांगल्या मार्गाला लावून चांगलं सक्सेसफुल बनवूत, हे आता प्रयत्न राहतील माझे. डिजिटल युगामध्ये चार्टर्ड अकाउंट म्हणलं तर व्यवसायाला खूप मोठी गती मिळते. तर आता आपल्या संभाजीनगरमध्ये मोठ्या मोठ्या कंपनी येणार आहे, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? डिजिटल युग जरी असलं तरी डिजिटल मध्ये बनवण्यासाठी तरी तुम्हाला डेटा तर लागेलच ना, की नेमकं पाहिजे काय. कारण की डिजिटलमध्ये जसं खूप चांगली गोष्ट आहे की लवकरात लवकर माहिती मिळते, पण त्याचा तेवढाच एक मोठा तोटा आहे की चुकीची तेवढीच माहिती हे होती. गुगलवर तुम्ही एक CA टाकताल तर त्याचे 50 अर्थ असलेले वेगवेगळे तुम्हाला वेबसाईट भेटतील. तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंट खरा कुठला आहे त्याच्यात तो सुद्धा ओळखायला हार्ड जाईल. तर डिजिटल युगामध्ये तुम्हाला चार्टर्ड अकाउंटची कुठल्याही क्षेत्रामध्ये कन्सल्टंटची गरज राहणारच आहे. तर कन्सल्टंट हे तुम्हाला माहिती देतील की कुठलं डिजिटली तुम्हाला यूज करायचं आहे. जसे तुम्ही आथर कंपनी वगैरे म्हणतात, कंपनी येतात त्या टेक्नॉलॉजी प्रोवन असतात, त्या टेक्नॉलॉजी खूप चांगल्या असतात, पण तुम्हाला कुठली टेक्नॉलॉजी वापरावी लागेल त्यांच्यासोबत काम करताना, त्यासाठी कन्सल्टंट लागणारच आहे. तर CA चा रोल तिथे राहणारच आहे. अजून या कार्यालयामार्फत नागरिकांचे कोणते असे काम सोपे होते? या कार्यालयामध्ये सगळ्यात छोटं पण जे मला सगळ्यात आवडणारं काम आहे, जे आम्ही सॅलरीचे रिटर्न भरतो. सॅलरीचे जे लोक असतात ते नॉर्मली काय असतात, ते जॉब करतात, एक रुटीन लाईफमध्ये असतात, त्यांचं रुटीन असतं एक. त्यांना बाकीच्या कायद्याची माहिती नसते आणि त्यांना खूप भीती दाखवली जाते त्याच्यामुळे बाकीच्या लोकांवर पण माझी इच्छा आहे की सगळ्या कन्सल्टंटनी किंवा आम्ही प्रत्येकाने त्यांना चांगली माहिती द्यावी आणि त्यांना भीती दाखवण्याचं सोडून त्यांना योग्य रस्ता दाखवा. तर सगळ्यात मेन सॅलरीचे जे लोक असतात, ते जे सगळ्यात मोठा वर्ग असतो, माझ्याकडे समजा 200 क्लायंट असतील तर 150 तर सॅलरीचे असतात. त्यांना आम्ही एकदम योग्य दिशा मार्गदर्शन करू की त्यांना भीती न दाखवता की तुम्ही ऑलरेडी टॅक्स भरलेला आहे, तुमचा टॅक्स ऑलरेडी कटत असतो आणि तुम्ही न भीता IT रिटर्न भरून गव्हर्नमेंटलाही सपोर्ट करा, बिझनेस वाढवलाही सपोर्ट करा आणि संभाजीनगरच्या विकासालाही सपोर्ट करा. छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना काय आवाहन करणार? मी सगळ्या नागरिकांना एक आवाहन करेल की आपण टॅक्स जो आहे तो असं न तसं भरतो. एक टॅक्स न भरण्याचा एक खूप मोठा आपल्याकडे एक मिथ चालत आलेला आहे की टॅक्स म्हणजे काहीतरी चुकीची गोष्ट आहे आणि ते भरायला नाही पाहिजे किंवा ते गव्हर्नमेंट अडकून जाईल आपण टॅक्समध्ये. तर टॅक्स हा आपण अप्रत्यक्षरित्या भरतच असतो. आपण जाऊन अगर टूथब्रश पण खरेदी करतोय तर तुम्ही अप्रत्यक्षरित्या GST त्या दुकानदारात दिलेलंच आहे. तर तुम्ही कुठलीही गोष्ट ही कायद्यामार्फत करा, पक्क्यामध्ये वाईटमध्ये पूर्ण कामं करा, कारण की ऑलरेडी तुम्ही तेवढा टॅक्स भरताच आहे. तुम्हाला काहीच नुकसान होणार, उलटा तुमचा बिझनेस, तुमचा व्यवसायाला खूप प्रगती भेटेल आणि त्याच्यासाठी तुम्ही योग्यतेरित्या पुढे वाढू शकता. सर, विद्यार्थी जे आहेत, नवतरुण आहेत, त्यांना तुम्ही याच्या शिक्षणाबद्दल काय सांगा? CAच्या शिक्षणाबद्दल. CAच्या शिक्षणाबद्दल बोलण्यापेक्षा आता मी CA म्हणून त्याचबद्दल बोलणं तर चुकीचं होईल. माझं म्हणणं एवढं आहे फक्त तरुणांना की त्यांना खूप गडबड आहे सध्या, की एकदम लवकर फास्ट मनी पाहिजे. त्याच्या डिजिटल युगाने तर खूप फास्ट केलंय सगळं. 8वी 9वीच्या मुलांना वाटतं की मी युट्यूबवर व्हिडिओ बनवावे आणि करोडो कमावे, माझ्या आई वडिलांना दाखवावं की मी कमवतोय. तर त्याला पण प्रत्येक गोष्टीला एक महत्त्वाचा बेस असतो, तो म्हणजे एज्युकेशन. कुठल्याही प्रकारचं घ्या, पण एज्युकेशन घ्या. आर्ट्स घ्या, कॉमर्स घ्या, सायन्स घ्या. पहिले एक बेसिक एज्युकेशन घ्या, बेसिक डिग्री घ्या. त्याच्यानंतर मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात तुम्ही चांगलं कार्य करू शकता. उद्या जसं आज काल परवाच इराण-युरोप युद्ध झालं आणि कुठल्याच एज्युकेशनला काहीच महत्त्व राहिलं नाही. समजा 2 मिनिटासाठी हे युद्ध जर 2 महिने चाललं तर प्रत्येकाला फक्त ब्रेड आणि बटर, स्वतःचा जीव कसं वाचवावं तेवढंच पडणार आहे. तर तुम्हाला ना तेव्हा CA आणि BCom वाले एकच जागी दिसतील. तर पण तेव्हा वाचायचं कसं आहे हे फक्त एज्युकेटेड माणसाला लक्षात येईल. जे लोकांनी एज्युकेशन घेतलं त्यांना दुसऱ्याच्या भरोश्यावर राहणे, जे म्हणतील ते ऐकणे. तुम्ही एवढं बेसिक एज्युकेशन घ्यायला पाहिजे की तुम्हाला तुमचे जीवन जगता यावं पुढे.
तर प्रत्येक तरुणाला माझं हेच आव्हान राहील की एज्युकेशन घ्या, एक बेसिक डिग्री कंप्लीट करा, काही झालं तरी. आपल्या कार्यालयाचा पत्ता सांगा, नाव. माझं नाव आहे आशिष अशोक कुमार भायती, मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. माझं कार्यालय ऑफिस नंबर 602, 6th फ्लोअर, बॉम्बे हाईट्स बिल्डिंग, रेणुका माता कमानीच्या समोर, बीड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर. सर काय सांगायला पालकमंत्री साहेबांच्या तुमच्या कार्यालयात काय कशा संदर्भात काय काम होते? आवाज नाही आ रहा.